अरविंद केजरीवाल यांना आज न्यायालयाने मद्य धोरण घोटाळ्यातून निर्दोष मुक्त केले। त्यानंतर त्यांना मीडियासोबत बोलताना अश्रू अनावर झाले आणि दबक्या आवाजात ते म्हणाले, एक केजरीवाल भ्रष्ट नाही आहे। मुळात हे प्रकरण काय होतं हे आपण थोडक्यात समजून घेऊ। 2021मध्ये दिल्ली सरकारने मद्य विक्रीचे नवीन धोरण लागू केले होते। या धोरणाअंतर्गत सरकारने मद्य विक्रीच्या व्यवसायातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा आणि खाजगी हातात देण्याचा निर्णय घेतला होता। सरकारी महसूल वाढवणे आणि माफियांची मक्तेदारी संपवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सरकारने म्हटले होते। पण या धोरणामुळेच पुढे केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या अडचणी वाढल्या। या धोरणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता। तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार 100 करोड रुपयाची लाच घेण्यात आली होती। 21 मार्च 2024च्या संध्याकाळी ईडीचे 10 ते 12 अधिकाऱ्यांचे पथक अचानक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले। त्यांच्याकडे सर्च वॉरंट होते। सुमारे 2 तास चाललेल्या चौकशीनंतर आणि घरातील कागदपत्रांच्या तपासणीनंतर रात्री 9च्या सुमारास त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आली। भारतीय इतिहासात पदावर असताना अटक होणारे अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री ठरले। या अटकेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। आपच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर दिल्लीच्या रस्त्यावर निदर्शनं केली होती। याचा परिणाम त्यानंतरच्या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येते। आजच्या निकालाने केवळ केजरीवाल भावूक नाही तर त्यांच्या परिवारांचाही आनंद खूप मोठा आहे। तुमची ह्या प्रकरणाला घेऊन काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया उद्या नव्या विषयासोबत। धन्यवाद।